नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं नाव RSSचे मुख्यालयामध्ये ठरणार अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे दिल्याची माहिती देखील मिळते आहे. जगत प्रकाश नड्डा यांनी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर आता लवकरच पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल असं मानलं जात आहे. ओम माथुर, सुनील बन्सल यांची नावं देखील चर्चेत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत आहेत. विनायक, JP नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप अध्यक्षपदासाठी आता नावं चर्चिली जात आहेत. मात्र RSSच या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतं असं देखील बोललं जात आहे. सागर बरोबर आहे. JP नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांचा कार्यकाल जो आहे तो संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता साहजिकच भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जबाबदारी जी आहे ती RSS मुख्यालयावरती देण्यात आलेली आहे. RSS जो त्या नावाला सिग्नल देईल तोच राष्ट्रीय अध्यक्ष बनेल असं बोललं जाते, जशी माहिती सूत्रांकडून मिळते. आपण जर पाहिलं तर यामध्ये ओम माथुर आणि सुनील बन्सल यांचे नाव जे आहे ते चर्चेत असल्याची सध्या माहिती मिळते. परंतु RSS मुख्यालयातून ज्यांच्या नावाला हिरवा कंदील की तोच राष्ट्रीय अध्यक्ष बनेल असा जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे किंवा RSS वर ही जबाबदारी जी आहे ती टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्सुकता भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे की नव्यानं राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनणार. नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.